नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी-सकाळी तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता. ही काहीशी अशी झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल, की हे काय आहे? तर आज आम्हाला गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायचा होता. म्हणजे ॲक्चुअली यांनी रात्री मोबाईलवरती पाहिलेली होती ही रेसिपी आणि त्यांचं म्हणणं होतं, की आपण ही सकाळी ट्राय करूयात. आता माझी तर सकाळची खूप जास्त घाई-गडबड झालेली होती. त्याच्यामुळे मी म्हटलं, की आजच्या दिवस तुम्हीच ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला सगळ्यांना नाश्त्यामध्ये द्या. आता रेसिपीचं काय झालंय ते तुम्हाला बघून समजतच असेल. आणि तेव्हा माझ्या किचनची बघा ही काही अशी अवस्था असते. म्हणजे जेव्हा कधी हे किचनमध्ये येतात ना, तेव्हा बघा अशी माझी किचनची अवस्था होऊन जाते. आता हा एवढा सगळा पसारा मला आवरायचा होता. आता रेसिपी तर काही बघा व्यवस्थित झालेली नव्हती, पण तरीसुद्धा एवढा सगळा पसारा झालेला होता. असं वाटत होतं, की खूप सारा स्वयंपाक आज किचनमध्ये झालाय. आता म्हटलं चला एवढा सगळा पसारा जो आहे तो आधी आवरून घेऊयात. तर गव्हाच्या पिठाचा शिरा आज बनवायचं ठरवलेलं होतं, पण माझ्याकडून काही ते शक्य झालेलं नाही आणि यांना म्हटलं तुम्ही बनवा. तर तुम्ही बघू शकता की शिरा सुद्धा कशा पद्धतीचा झालेला आहे. आता याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावलेला असेल की रेसिपी आमची कशी झाली असेल. आता बाहेर पावसाचं वातावरण होतं, जीविकाला स्कूलला जायचं होतं आणि तेवढ्यात एवढा जोराचा पाऊस आला की मग यांच्यासोबतच आज जीविकाला स्कूलमध्ये पाठवलं. आता शिरा तर कसा झालाय ते तर काय मी टेस्टच केलेला नव्हता, कारण की त्याला पाहूनच समजत होतं की तो कशा पद्धतीचा झाला असेल. पण म्हटलं चला तोपर्यंत आपली छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेऊयात. तर आज वाटण वगैरे सुद्धा म्हटलं पटकन वाटून घेऊयात, कारण की काय होतं ना, पाऊस वगैरे असला ना की लाईट जाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं आणि मग एकदा जर का लाईट गेली की 2-3 तास काही लाईट येत नाही. त्यामुळे म्हटलं सकाळीच आपलं वाटण वगैरे वाटून म्हटलं पटकन भाजी वगैरे बनवून घ्यावी, कारण की मग लाईट जाण्याच्या आधी आपली सगळी किचनमधली कामं आवरली ना तर बरं पडतं. मग लाईट जर नंतर न गेली तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम आपल्याला वाटत नाही. पण जर स्वयंपाक करत असू आणि लाईट जर गेली तर मग काय करायचं, कुठून करायचं, असा सगळा गडबड गोंधळ आपला सुरू असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आधी वाटण वगैरे वाटून घेऊयात. तर मग किचनमधला आधी म्हटलं सगळा पसारा आवरूयात, कारण की ओट्यावरती जर पसारा असेल ना तर काम कुठून सुरुवात करायची असंच मला प्रश्न पडतो. कारण की नेहमी मला असा सुटसुटीत ओटा जो आहे तर तो पाहायला आवडतो आणि अशाच ओट्यावरती मला काम करायला सुद्धा छान वाटतं. नाहीतर सगळीकडेच पसारा असला तर मग काम कुठून करायचं तेच मला समजत नाही. तर म्हटलं चला निदान एवढं प्रेमाने बनवलंय तर म्हटलं आपण ते टेस्टही करून पाहूयात. म्हणून इथे एक बाईट तर मी घेतलेली होती, पण तो इतका असा फारसा काही मला आवडला नव्हता आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरून की तो जास्त काही चांगला सुद्धा नव्हता झालेला. पण म्हटलं चला टेस्ट तर करून बघूयात. आता कोणीतरी ट्राय जे आहे ते केलंच पाहिजे. तर मग म्हटलं चला आपणच ट्राय करून पाहूयात. आता याचं करायचं काय म्हणून म्हटलं चला याला एका एका भांड्यामध्ये म्हटलं असं साईडला काढून ठेवूयात. मग म्हटलं नंतरनं बघूयात त्याचं आपल्याला काय करता येईल ते. म्हणून म्हटलं आधी कढई वगैरे रिकामी करून घेऊयात, कारण की कढईसुद्धा खूप जास्त खराब झालेली होती. आता ही रेसिपी जर मी ट्राय केली ना तर नक्कीच मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये ती शेअरच करेल. त्यासाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा. तर आता म्हटलं आधी वाटण वाटूयात आणि नंतरनं मग म्हटलं बघूया त्याचं काय करायचं आहे ते. तर सगळ्यात आधी वाटण वाटायला घेतलं आणि आज म्हटलं चला छान अशी आपण शेवग्याची भाजी बनवूया जेवणामध्ये. आता कसं बाहेर पावसाचं वातावरण असलं ना की घरामध्ये काम करावंसंच वाटत नाही. असं वाटतं की बाहेर पाऊस जो आहे तोच पाहत बसावं, कारण की मातीचा सुगंधसुद्धा इतका छान दरवळत असतो ना की घरात कामच करावंसं वाटत नाही. पण काम केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आधी म्हटलं चला भाजी टाकली आहे तोपर्यंत म्हटलं आपली हॉलची साफसफाई करून घेऊयात. तर जेवढे काही पडदे वगैरे असतात ना तर ते सगळे सकाळी मी व्यवस्थित असं सेट करून ठेवत असते, जेणेकरून हॉलचा जो लुक आहे तो छान दिसेल. कारण की कसं होतं ना, संध्याकाळी सगळे पडदे वगैरे जे आहे ते ओपन केलेले असतात आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पुन्हा ते व्यवस्थित असे सेट करून ठेवायचे. असं जे आहे ते माझं रोजचं रुटीन असतं. आता सोफ्यावरती जेवढा काही पसारा वगैरे पडलेला असतो तो सगळा आधी आवरून घेते, कारण की जीविका एकदा स्कूलला निघाली ना की तिचं सगळं शाळेचं सामान जे आहे ते बाहेरच असतं. आता मग जेवढ्या काही गोष्टी तिला लागत आहेत तेवढ्या सगळ्या ती घेऊन जाते आणि ज्या काही राहिलेल्या आहेत तर मग त्यानंतरनं मी ते ठेवून देत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सगळं आपल्याला व्यवस्थित असं सापडतं. तर सगळ्यात आधी म्हटलं चला सोफे वगैरे झटकून घेऊयात, म्हणजे त्याच्यावरती जरी काही धूळ वगैरे बसलेली असेल किंवा थोडंफार काही राहिलेलं वगैरे असेल झटकून घ्यायचं तर ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं. आणि मग ती एकदा गेल्यानंतर मग मी घरं वगैरे झाडायला घेते, कारण की कसं मुलं जर घरामध्ये असेल ना तर होईल तेवढा पसारा हा कमीच असतो. त्याच्यामुळे मग एकदा ती स्कूलला गेली की त्यानंतर निवांत मी क्लिनिंगला सुरुवात करत असते. म्हणजे कसं मला सुद्धा कोणी डिस्टर्ब करायला नसतं आणि माझी क्लिनिंगसुद्धा अगदी व्यवस्थित होऊन जाते. आणि आपण एकदा क्लिनिंग केली मुलं पुन्हा पसारा जो आहे तो करायला घेतात. त्यामुळे मग एकदा ती स्कूलला गेली ना की त्यानंतरच मग मी क्लिनिंगची कामं जी आहे ती आवरत असते. आणि ही रोजची सवय आहे, जोपर्यंत तिचं सगळं रेडी करून तिला होत नाहीये तोपर्यंत मी काही क्लिनिंगला वगैरे घेत नाही.
आता ती गेल्यानंतर मग जेवढी काही आपली छोटी-मोठी कामं असतात ती पटकन आवरून घेते. आधी हॉलची सगळी क्लीनिंग करून घेतली आणि सकाळी नाश्त्यामध्ये ना मी सगळ्यांसाठी अंडी वगैरे जी आहे ती उकडून ठेवलेली होती. पण सगळ्यांचा नाश्ता जो आहे तो दुसराच झाला. त्यामुळे मग म्हटलं चला आता याचा आपण छान असं अंडा फ्राय जो आहे तो करून घेऊयात. आता याला जास्त काही नाही बघा, फक्त मी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून फक्त तेलामध्ये असं फ्राय करून घेतलेलं होतं आणि ते खरंच खूप जास्त छान लागत होतं. म्हणजे असं जरी ते खाल्लं ना तरीसुद्धा त्याची टेस्टसुद्धा खूप जास्त छान होती. म्हणून म्हटलं वाया जाण्यापेक्षा आपण याचं म्हटलं छान असा अंडा फ्राय करूयात, म्हणजे सगळे जेवणामध्ये जे आहे तर ते पोटभर खातील. आता म्हटलं चला सगळं जे आहे ते आवरून झालेलं आहे. भाजीची सुद्धा तयारी झालेली आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकता पाऊस इतका जोराचा आलेला होता आणि वातावरण सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. म्हणजे असं वाटत होतं ना की बाहेरच छान असं काहीतरी चहा, गरम-गरम भजी किंवा पाव वगैरे घेऊन बाहेरच बसूयात आणि पावसाचा मनसोक्त आनंद घेऊयात. पण आता एवढा जर पावसाचा आनंद घेतला तर मग घरातली कामं मात्र काही आपली होणार नाहीयेत. म्हणून म्हटलं चला थोडे वेळ इथूनच आपण पावसाचा आनंद घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं सगळी कामं जी आहेत ती आवरूयात. आता बाहेर तर पाऊस सुरू होता आणि किचनच्या खिडकीमधूनच पावसाचा आनंद घेत इथे माझी कामं सुरू होती. तर आज आहेत ना थोडासा भांड्यांचा पसारा माझा जास्त झालेला होता. कारण की तुम्हाला माहितीच असेल शिऱ्यामुळे आहेत ना खूप जास्त भांडी जी आहे ती किचन ओट्यावरती पडलेली होती. तर सगळी भांडी पटकन अशी गोळा करून घेतली आणि म्हटलं चला पटापट सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊयात. आता एकदा स्वयंपाक आवरला ना की पहिलं काम असतं ते म्हणजे भांडी क्लीन करण्याचं. जेणेकरून आपल्या ओट्यावरचं एकदा काम झालं ना तर मग आपल्याला आपली बाकीची कामं जी आहेत ती सुद्धा निवांत आवरता येतात. आता मला अजून आहेत ना बेडरूमची क्लीनिंग राहिली होती. त्यानंतर बाहेरची सुद्धा मला थोडीशी क्लीनिंग जी आहे ती करून घ्यायची होती. कारण की पावसाळा सुरू झाला ना की बाहेरचं जे अंगण आहे ते सतत क्लीन करून घ्यावं लागतं आणि कसं थोडंसं चिखल वगैरे सुद्धा होतो. त्याच्यामुळे ना आता पावसाळा सुरू झाला की हे एक माझं एक्स्ट्राचं काम जे आहे ते वाढणार आहे. आता बाहेर कितीही क्लीनिंग केली ना तरी सुद्धा पुन्हा ते खराब होणारच असतं. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की सगळं जे आहे ते छान दिसावं. त्याच्यामुळे मग जमेल तसं ते मी क्लीन करून घेत असते. तर आधी म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. त्यानंतर ओटा वगैरे सुद्धा म्हटलं छान स्वच्छ घासून वगैरे घेऊयात. जेणेकरून मग एकदा ओट्यावरचं काम माझं आवरलं की मग पुन्हा किचनकडे यायला नको. म्हणून म्हटलं चला शेगडी वगैरे सुद्धा छान अशी धुवून वगैरे आज मी घेतलेली होती आणि म्हटलं सगळं ओट्यावरचं एकदा असं छान असं क्लीन करून घेऊयात. म्हणजे एकदा किचनचं आपलं काम झालं की मग निवांत म्हटलं आपल्या दुसरी जी काही कामं आहेत तर ती आवरायला घेऊयात. आणि सध्या स्वयंपाकाचा इतका जास्त राडा होतो ना की काही विचारायलाच नको. म्हणजे जसं जीविकाचं स्कूल सुरू झालेलं आहे ना तसं सतत 2-3 भाज्या वगैरे ज्या आहेत त्या होत्या. त्यानंतर स्नॅकमध्ये सुद्धा तिला वेगळं काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे सतत काही ना काहीतरी वेगळं जे आहे तर ते बनवत असते. त्याच्यामुळे ना खूप जास्त पसारा हा किचन ओट्यावरती सध्या तरी होतोय आणि मग तेच आवरायचं म्हटलं की बराचसा वेळ जातो. त्यामुळे ना पटकन सगळी कामं जी आहेत ती आवरून घेते. आणि पावसाचं कसं लाईट वगैरे गेली तर मग बराच वेळ लाईटसुद्धा येत नाही. म्हणून म्हटलं चला पटकन आपलं जे काम आहे ते आवरून घेऊयात. म्हणजे कसं लाईट नसली तरी सुद्धा काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही. म्हणून सगळ्या स्टाईल वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या. फोडणी वगैरे देताना सुद्धा भरपूर असे तेलकटाचे डाग वगैरे राहतात. त्याच्यामुळे लगेचच ते सुद्धा क्लीन करून घेते. म्हणजे एकदा गॅसचा ओटा क्लीन करायला घेतला ना की लगेचच सगळ्या स्टाईल वगैरे सुद्धा क्लीन करून घेत असते. त्यानंतर सिंकचा जो नळ आहे तो सुद्धा घासून वगैरे रोजच्या रोज घेते. जेणेकरून ते छान दिसतात. आता कसं बोरचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं, त्यामुळे नळावरती सुद्धा भरपूर असे डाग उडतात. आता ते कितीही क्लीन केलं ना तरी सुद्धा ते तसेच राहतात. पण रोजच्या रोज जर आपण ते क्लीन केलं ना तर त्यामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो. आता किचनची सगळी क्लिनिंग आवरलेली होती तर म्हटलं चला बेडरूम वगैरे सुद्धा छान असे म्हटलं आवरून घेऊयात. आता सकाळी येत ना पहिल्यांदा बेडशीट वगैरे झटकून वगैरे घेत असते. जेणेकरून काही धूळ वगैरे असेल तरी सुद्धा ती पटकन निघून जाते किंवा काही मुलांकडून खाताना वगैरे सांडलेलं असेल तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं क्लीन होतं. म्हणून सगळ्यात आधी येत ना हे सगळं झटकून वगैरे घेत असते आणि मग घरं वगैरे सगळी झाडून वगैरे घेतली की मग फरशा वगैरे पुसायला आपल्याला पटकन सोपं जातं. म्हणून सगळ्यात आधी येत ना घरं वगैरे सगळी आवरून वगैरे घेत असते. कुठे काही पसारा वगैरे असेल, कपड्यांचा काही पसारा झालेला असेल तर आधी ते आवरून घेते. म्हणजे कसं एकदा घरं वगैरे झाडायला घेतली की सगळा कचरा वगैरे जो आहे तो एकदाच निघतो. नाहीतर मग घरं वगैरे पुसायला घेतली आणि पुन्हा आपल्याला काही कचरा वगैरे दिसला तर मग ते डबल काम आपलं वाढतं. त्याच्यामुळे आधी सगळी घरं वगैरे व्यवस्थित अशी आवरून घेत असते आणि सगळ्या शेवटी मग कचरा वगैरे जो आहे तो झाडायला घेते. आता जीविकाचे बुक्स वगैरे सुद्धा थोडेसे वरती होते तर लगेच ते सुद्धा ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. जेणेकरून इथला जो एरिया आहे ना हा कम्प्युटरच्या टेबलचा मग तो थोडासा मोकळा दिसतो. नाहीतर मग यावरती येत ना खूप साऱ्या वस्तू अशा राहतात. आता ते कितीही क्लीन केलं ना तरी या टेबलवरती येत ना पसारा हा होतोच होतो. म्हणजे काही ना काहीतरी यावरती हे ठेवलेलं असतंच. आता ते कितीही क्लीन करा पण पुन्हा ते तसंच होतं. आता ते का होतं ते काही समजत नाही. पण कितीही यावरती काही नाही ठेवायचं म्हटलं ना तरी सुद्धा पुन्हा तिथे काही ना काहीतरी तिथे येतच राहतं.
आता सगळी क्लिनिंग आवरली, फरशा वगैरे सुद्धा क्लीन केल्या. आता म्हटलं चला बाहेरचं जे आपलं मेन काम आहे तर म्हटलं ते आवरून घेऊयात. आता पावसाळा सुरू झाला की इथला पॅसेज क्लीन करणं हे माझं रोजचं काम असतं. आता कितीही पाऊस असला ना तरीसुद्धा हे क्लीन केल्याशिवाय काही जमत नाही आणि कितीही क्लीन ते केलं ते पुन्हा तसंच होतं. पण आपल्या मनाला सुद्धा एक समाधान असतं की इथलं आपण क्लीन केलेलं आहे आणि ते सतत मग तिथे ते थोडेसे चिखलाचे डाग वगैरे ते दिसले की मग ते नकोच वाटतं. त्यामुळे असं वाटतं की चला थोड्यात वेळात वेळ काढून आपण हे सुद्धा क्लीन करून घेऊयात. म्हणून आधी सगळं सामान वगैरे जे काही होतं ना ते सगळं बाहेर काढलं आणि म्हटलं चला आता पटकन पाईप लावून सगळं पाणी वगैरे मारून म्हटलं हे सगळं स्वच्छ करून घेऊयात. आता पाऊससुद्धा थोडासा कमी झालेला होता म्हणून पटकन सगळं पाणी वगैरे मारून घेतलं, जेणेकरून जितकी काही धूळ वगैरे पावसामुळे आली असेल ना ती पटकन आपल्याला काढता येईल. आता पावसाचं तर वातावरण होतं पण पाऊस थोड्या वेळासाठी बंद झालेला होता म्हणून म्हटलं चला सगळं पाणी जे आहे ते म्हटलं आपण झाडूने असं क्लीन करून घेऊयात, जेणेकरून सगळं आपल्याला व्यवस्थित असं क्लीन दिसेल. आणि मग बाहेरचं एवढंच माझं क्लीन करायचं राहिलेलं होतं तर ते सुद्धा मी आवरून घेतलं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.